अध्याय 3. श्रीराम आणि परशुरामांची भेट. श्रीराम आणि सीता, लक्ष्मण आणि उर्मिला, भरत आणि मांडवी तसेच शत्रुघ्न आणि श्रुती कीर्ती यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. विवाहोत्तर अल्पकाल मिथिलेस राहून महाराज दशरथ आपले 4 पुत्र, पुत्रवधू आणि वशिष्ठ आदी ऋषी समवेत अयोध्या नगरीस जाण्यास निघाले. ते मिथिला नगरीपासून 3-4 योजने दूर गेले असताना कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी, विजेच्या पुंजाप्रमाणे कांतिमय तेजाने संपन्न, निळ्या मेघासारखा वर्ण असलेले, उंच, हातात धनुष्य आणि परशु धारण केलेले जमदग्नी पुत्र परशुराम येत असल्याचे महाराज दशरथांना दिसले. त्यांना पाहताच महाराज अत्यंत भयभीत झाले आणि रक्षण करा, रक्षण करा असे म्हणू लागले. परंतु त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता क्रोधाने थरथर कापणारे परशुराम रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांना निष्ठुरपणे म्हणाले, अरे अधम क्षत्रिया, तू राम या माझ्या नावाने मिरवीत आहेस. तू जर खरा क्षत्रिय असशील तर माझ्याबरोबर द्वंद्वयुद्ध कर. एक जुने जीर्ण शीर्ण धनुष्य तोडून तू उगाच शेखी मिरवीत आहेस. हे राघवा, या वैष्णव धनुष्यास तू दोरी लावलीस तर मी तुझ्याबरोबर युद्ध करीन, नसता आत्ताच मी तुम्हा सर्वांना ठार करीन. परशुरामांच्या या वक्तव्यावर पृथ्वी चळचळा कापू लागली आणि सर्वांच्या डोळ्यासमोर अंधकार पसरला. दशरथ नंदन वीरश्रेष्ठ श्रीरामांनी परशुरामांच्या हातातून ते धनुष्य हिसकावूनच घेतले. अत्यंत सहजपणे त्यावर दोरी चढवली आणि आपल्या भात्यातून एक बाण काढून तो धनुष्यात जोडला आणि म्हणाले, अरे ब्राह्मणा, माझा हा बाण अमोघ आहे, त्याचे लक्ष दाखव. आपल्या पुण्याने जिंकलेले लोक अथवा तुमचे 2 चरण यापैकी एक या बाणाचे लक्ष म्हणून तत्काळ सांग. यामुळे तुम्ही इहलोकी अथवा परलोकी कुठेही जाऊ शकणार नाही. रामचंद्र प्रभू असे बोलत असताना परशुरामाचे मुख निस्तेज झाले. नंतर पूर्वीच्या वृत्तांताचे स्मरण करीत ते बोलले, अहो रामा, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आत्ताच कळले आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कारण असणारे पुराण पुरुष भगवान विष्णू तुम्हीच आहात. बालपणी मी भगवान विष्णूंची तपाने आराधना केली होती. त्यावेळी प्रसन्न होऊन ते मला म्हणाले होते, हे ब्राह्मणा, तुझे महान तप सफल झाले आहे. माझ्या चैतन्याच्या अंशाने तू युक्त झाला आहेस. तुझ्या पित्याचा वध करणाऱ्या हयहय श्रेष्ठ कार्तवीर्यास ठार कर. नंतर 21 वेळा सर्व अधम क्षत्रियांचा वध करून संपूर्ण पृथ्वी कश्यपांना दान देऊन शांती धारण कर. त्रेतायुगाच्या प्रारंभी मी दशरथ पुत्र होऊन श्रीराम या नावाने जन्म घेईन. त्यावेळी सीता या माझ्या शक्तीसह मला तू पाहशील. त्यावेळी मी पूर्वी दिलेले तेज तुझ्याकडून परत घेईन. यानंतर तू तपस्या करीत कल्पांतापर्यंत पृथ्वीवर राहा. असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले होते. परशुराम पुढे म्हणाले, हे रामा, ते विष्णू तुम्हीच आहात. तुमचे तेज जे माझ्याकडे होते ते तुम्ही परत घेतले आहे. हे प्रभू, तुम्हाला मी विष्णूंच्या रूपात ओळखले आहे, त्यामुळे माझा जन्म सफल झाला आहे. अहो रामा, हे आश्चर्य कसे ते पहा ना. पाण्यापासून पाण्याचा जसा फेसाचा समूह, अग्नीपासून अग्नीवर जसा धूर उत्पन्न होतो आणि त्यालाच झाकून टाकतो, त्याचप्रमाणे तुमच्याच आधाराने असणारी माया तुम्हाला विषय करून नाना प्रकारचे विचित्र कार्य निर्माण करते आणि तुमच्या सत्य स्वरूपाला झाकून टाकते. जोपर्यंत मानव मायेने झाकलेला असतो तोपर्यंत तो तुम्हाला जाणत नाही. अविवेकामुळे उत्पन्न झालेली ही अविद्या जोपर्यंत सखोल विचार केला जात नाही तोपर्यंत ती टिकून राहते. अविद्येमुळे निर्माण झालेल्या देह इत्यादींच्या समूहामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चित्शक्तीलाच जीव असे म्हटले आहे. जोपर्यंत हा जीव मन, प्राण, बुद्धी इत्यादींच्या बद्दल अभिमान धारण करतो तोपर्यंत तो कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख इत्यादी भोगतो. वास्तविक पाहता आत्म्यास जन्म, मरण, संसार इत्यादी कोणत्याही अवस्था असत नाहीत. बुद्धी ही अविद्येचे कार्य असल्याने तिच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान शक्ती असते असत नाही. अविवेकाने ते दोन्ही एकत्र करून मी संसारी आहे असे मानून जीव कर्म करण्यास प्रवृत्त होत असतो. पाणी आणि अग्नी यांचा संयोग झाला असता ज्याप्रमाणे पाण्यात उष्णता येते आणि अग्नी शांत होतो, त्याचप्रमाणे जड स्वरूप असलेल्या बुद्धीचा चेतन स्वरूप
स्वरूपी आत्म्याशी संयोग झाला असता बुद्धीमध्ये चेतना येते आणि त्या चेतन आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी जडत्व प्रकट होते. हे रामा, ज्यावेळी मनुष्य तुमच्या भक्तांच्या संगतीने प्राप्त झालेल्या भक्तीमुळे तुमची उपासना करतो तेव्हा तुमची माया हळूहळू निघून जाऊन ती क्षीण होऊन जाते. यानंतर त्या साधकाला तुमच्या ज्ञानाने संपन्न अशा सद्गुरूंची प्राप्ती होते. त्यांच्याकडून महावाक्यांचे ज्ञान मिळाल्यानंतर तो तुमच्या कृपेने मुक्त होतो. तुमच्या चरणयुगलांवर जन्मोजन्मी भक्ती असू दे, तसेच तुमच्या भक्तांची संगती मला निरंतर लाभू दे. या दोन्ही साधनांनी अविद्या नष्ट होते. नंतर परशुराम श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाले, हे जगन्नाथा, तुम्हाला नमस्कार असो. हे अनंता, तुम्हाला नमस्कार असो. यावेळी करुणामय भगवान श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले, हे ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या सर्व मी पूर्ण करीन. त्यावेळी अत्यंत आनंदित मनाने परशुराम श्रीरामचंद्र प्रभूंना म्हणाले, हे मधुसूदना रामा, जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर मला निरंतर तुमच्या भक्तांची संगती प्राप्त हो आणि तुमच्या चरणकमलांवर माझी अखंड भक्ती असू द्यावी. एखादा पुरुष भक्तिरहित असून सुद्धा तो जर या स्तोत्राचे पठण करील तर त्याला सर्वदा तुमची भक्ती प्राप्त हो. तसेच त्याला ज्ञान सुद्धा प्राप्त होऊन त्याला अंतकाळी तुमची स्मृती राहो. असेच होऊ दे, असे श्री रघुनाथांनी म्हटल्यानंतर परशुरामांनी श्रीरामांना 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने महेंद्र पर्वताकडे निघून गेले. श्रीराम जणू मृत्यूच्या मुखातूनच परत आले आहेत असे वाटून महाराज दशरथांनी अत्यंत आनंदाने श्रीरामांना वारंवार आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. यानंतर महाराज दशरथ सर्व लवाजम्यासह स्वस्थ चित्ताने अयोध्या नगरीस पोहोचले. महाराज दशरथ आपल्या 3 राण्या, 4 पुत्र आणि 4 पुत्रवधू यांच्यासह आनंदाने जीवनाचा आनंद घेत राज्यकारभार उत्तम प्रकारे चालवित होते. परंतु त्यांना आता आपल्या राज्याचा भार श्रीरामांवर सोपवून आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा असे वाटू लागले होते. श्रीराम